आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. आजपासून पीक विमा वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर आता पीक विमा वाटपाचे तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे. या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. सर्व शेतकरी बांधवांसाठी आज मोठी आनंदाची बातमी. आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये व अनेक तालुक्यांमध्ये गावांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, पावसाचा संकट, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं आहे, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये SBI बँक ऑफ खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, त्याचप्रमाणे SBI जी काही बँक आहे, ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, युनियन बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, त्याचप्रमाणे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असेल, पोस्ट पेमेंट बँक असेल. तर आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार आता जो काही निधी इथं जमा होत आहे, काही शेतकऱ्यांना 5,000, 8,000, 12,000, 17,000 पर्यंत पीक विमा इथं जमा होत आहे. तर आता हा जो पीक विमा आहे ते कोणत्या शेतकरी बांधवांना इथं जमा होत आहे, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. आता याचप्रमाणे ही पीक पाहणी केलेली आहे. बँक खाते आधारशी लिंक आहे. नुकसान भरपाईची तक्रार योग्य वेळेत केलेली असणे आवश्यक आहे. ज्यांचा पीक विमा अर्ज मंजूर आहे तर अशांना पीक विमा इथं जमा होत आहे. आता पीक विमा वाटपाचे तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे. बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर आजपासून जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये इथे आपलं पुणेमध्ये 62 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. नाशिकमध्ये 74 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 81 कोटी प्रक्रिया सुरू आहे. जळगावमध्ये 58 कोटी काही खात्यात जमा झालेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 49 कोटी पेंडिंग आहे, लवकरच जमा होईल. बीडमध्ये 67 कोटी वाटप सुरू झालेले आहे. परभणीमध्ये 44 कोटी पेंडिंगमध्ये आहे. हिंगोलीमध्ये 29 कोटी प्रक्रिया सुरू आहे. नांदेडमध्ये 71 कोटी काही लाभार्थी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. लातूरमध्ये 53 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं धाराशिव / उस्मानाबाद 38 कोटी प्रक्रिया सुरू आहे. बुलढाण्यामध्ये 46 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 31 कोटी पेंडिंगमध्ये आहे. अमरावतीमध्ये 57 कोटी प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळमध्ये 83 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये 26 कोटी काही खात्यात जमा झालेलं आहे. नागपूरमध्ये 34 कोटी पेंडिंगमध्ये आहे. वर्ध्यामध्ये 19 कोटी प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूरमध्ये 28 कोटी वाटप सुरू झालेले आहे. गडचिरोलीमध्ये 17 कोटी प्रक्रिया सुरू आहे. धुळेमध्ये 22 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं नंदुरबारमध्ये 18 कोटी प्रक्रिया सुरू आहे. सांगलीमध्ये 25 कोटी काही खात्यात जमा. सातारामध्ये 27 कोटी वाटप सुरू. यानंतर इथे कोल्हापूरमध्ये 21 कोटी प्रक्रिया सुरू. सोलापूरमध्ये 64 कोटी वाटप सुरू. तर आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही. बँकनुसार टप्प्याटप्प्याने इथं ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आधार लिंक आहे अशांना पैसे तर येत आहे. आता ज्यांना कुणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर त्यांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. तर आता तुम्हाला तुमचा पीक विमा इथं मिळणार आहे. तर कशासाठी तुम्ही कॉल करू शकता. आता यामध्ये महत्त्वाचा हा जो पॉईंट आहे, यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत, अर्ज पेंडिंग दाखवत आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, यादीत नाव आलेलं नाही, बँक खाते चुकीचे आहे, आधारची समस्या आहे, KYC पूर्ण झालेली नाही, पीक विमा अर्ज क्रमांक माहिती, दावा क्लेम तपासणीसाठी, चुकीची पीक नोंदणी दुरुस्ती, नुकसान भरपाई माहिती, जिल्ह्यानुसार वाटप माहिती. यानंतर पीक विमा कंपनी प्रतिनिधी संपर्क, तक्रार नोंदणीसाठी, तक्रार क्रमांक मिळवण्यासाठी. तर हा जो सर्वांसाठी हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, तर लगेच कॉल करा आणि राहिलेला पीक विमा तुम्ही इथं मिळवा. यानंतर इथे पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज आपल्याला इथं द्यायचा आहे. पीक विमा कंपनी प्रतिनिधीसाठी प्रति शाखा व्यवस्थापक, पीक विमा प्रतिनिधी, कंपनीचे नाव, तालुका, जिल्हा, पीक नुकसानीबाबत पीक विमा दावा अर्ज, महोदय मी खाली सही करणारा शेतकऱ्यांचे नाव लिहायचं आहे. याचप्रमाणे माझ्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. माझी माहिती खालीलप्रमाणे: शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव, सर्वे नंबर, विमा अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर. यानंतर येथे तरी माझ्या पिकाची पाहणी करून मला विम्याची नुकसान भरपाई मिळावी ही नम्र विनंती. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विम्याची पावती, नुकसान भरपाईची फोटो असेल तर ते जोडा, ई पीक पाहणी केलेली असेल तर ते त्यासोबत जोडून द्यायचे आहे. आता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे इथं जमा होणार आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार आहे. आजपासून पीक विम्याचा वाटप इथं सुरू झालेला काही पेंडिंग जिल्ह्यांमध्ये. तर आता बँक खाते पडताळणी पूर्ण झाल्यानंतर
आता हे जे काही पेंडिंग जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होईल. आधार लिंक अपडेट नसेल किंवा पीक विमा मंजुरीनंतर आणि जिल्ह्यांमध्ये, तर आता हा जो काही पीक विमा अडकलेला आहे, आधार लिंक नसते, बँक खाते बंद राहते, ई पीक पाणी केलेलं नाही, अर्ज पेंडिंग, आता अशांसाठी जो काही राहिलेला पीक विमा आहे ते लवकरच जमा होणार आहे. पुणे, नाशिक, बीड, यवतमाळ, बुलढाणा, लातूर, सोलापूर, धुळे, जळगाव, सातारा, परभणी, अकोला, हिंगोली, वर्धा तसेच चंद्रपूर, गडचिरोली. तर आता काही जे पेंडिंग राहिलेले जिल्हे आहेत तर अशाने लगेच या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यातील जो काही पीक विमा आहे ते 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना खरीप रब्बी पीक विमा वाटपास तातडीने आदेशित देण्यात आलेले आहे. आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे. पीक विमा कंपनीने त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला तातडीने आदेश दिलेले आहे की पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. वाटप सुरू झालेलं आहे, लगेच खाते तपासा.